सच का साथ SS न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। स्वप्नील अनिल जाधव उदगीर जळकोट विधानसभा इच्छुक उमेदवार यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। आपण कालच मराठा आरक्षणाचे लढा उभा करणारे जरांगे पाटील यांच्याशी भेट घेऊन आला आहात। आपण विधानसभेबाबत त्यांच्यासोबत काय काय चर्चा झाली हे आपण आपले सविस्तर मत असे मांडावं। सर्वप्रथम मी उदगीर जळकोटच्या सर्व लोकांचा आभारी आहे की मराठा समाजाने जो मला पाठिंबा आज दिला आणि आशीर्वाद दिला। मनोज दादा जरांगे पाटील यांनी तर मला काम करण्याची शक्ती दिल्यासारखं मला आज वाटतंय आणि शक्तीच नाही तर मला प्रत्येक ठिकाणी एक आपला माणूस म्हणून आज मला लोक मला जवळ करत आहेत। मला त्याचाही आनंद आहे आणि शुभेच्छा म्हणजे 20 तारखेला जरांगे पाटील अधिकृत घोषणा करणार आहेत लढायचं का पाडायचं। तर त्या संघटनेचं मी 2016 सालीपासून मराठ्यांना आरक्षण मिळावं, मराठी विद्यार्थ्यांना जे म्हणजे त्या लोक गरजवंत मराठा आहेत त्या लोकांना आरक्षण मिळावं हे माझी प्रामाणिक 2016 पासून मी हा लढा उभा केलेला आहे। आणि ह्या लढ्यामध्ये मी पिंपरी चिंचवड शहरासारखं मोठंच्या मोठं शहर आम्ही त्या ठिकाणी बंद केलं छावा संघटनेच्या माध्यमातून आणि तो त्यावेळेसपासून लढा चालू आहे। आणि मनोज दादांनी जो प्रतिसाद मला दिला, ज्या भावनेने मला बघितलं, मी एक तर तुम्हाला सांगतो मला कुठल्याही पक्षाचं लेबल नसल्यामुळे आणि कुठल्याही पक्षात मी अधिकृतपणे काम केलेलं नाही आणि त्या माध्यमातून मला असं वाटतंय की दादा थोडे तिथं सॉफ्ट कॉर्नर माझा होता आणि मध्यंतरी भरपूर लोक उदगीर मतदारसंघातनं तिथं गेले होते आणि त्या सगळ्यांनाही भेटण्याचा योग आला नाही, तो योग मला आलेला आहे आणि ते खरंच मी देवाच्या चरणी आज नतमस्तक होऊन आभार व्यक्त करेल की बाबा आज महाराष्ट्राचा एवढा मोठा बुलंद आवाज 2 तास मला त्यांनी वेळ देऊन माझं पूर्ण त्यांनी बायोडाटा बघून माझी माहिती घेऊन कुठल्या पक्षात तुम्ही काम केलं का आणि पक्षात काम नाही केल्यानंतर दादांना खूप आनंद वाटला की हा हुटकुरू तरुण कुठल्याही पक्षाचा आधार न घेता आज इथपर्यंत हा पोहोचू शकतो। माझं कमीत कमी तुम्हाला सांगायचं राहिलं तर पूर्ण प्रोफाईलची आपली संच जो आपला ब्रंच होता तो 500 पेपर कात्रण तिथं मला भेटली। म्हणजे त्या उदगीर जळकोटमध्ये एवढा मोठा प्रतिसाद मला तिथं भेटला आणि दादांचा आशीर्वाद आहे। लढा नाहीतर पाडा ही भूमिकामध्ये मीही सहभागी आहे आणि दादानी जर उद्या अधिकृतपणे सांगितलं की स्वप्नील जाधवनी ही निवडणूक लढायची नाही तर मी नक्कीच ती निवडणूक लढणारही नाही। दादांचा आशीर्वाद आणि दादांच्या शब्दाच्या पुढे मी कधी जाणारही नाही आणि कधी गेलोही नाही। म्हणजे बरं, आपण मागच्या काही दिवसापासून उदगीर जळकोट विधानसभेमध्ये प्रचार प्रसार आपला काम चालू आहे। नक्कीच जर जरांगे पाटलाने कदाचित पाडा नका उमेदवारी जर निवडणूक लढायची जर घोषणा नाही केली तर आपण खरंच थांबणार की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार? दादांनी जर सांगितलं की दादांची कुठलीही भूमिका असेल लढा किंवा पाडा त्या भूमिकेमध्ये असंख्य मराठा समाज असेल, असंख्य दलित समाज असेल, असंख्य आपला मुसलमान समाज असेल, ह्या सगळ्याची बांधणी आज एका मराठा समाजाच्या व्यक्तीच्या हातात आहे आणि त्या व्यक्तीकडे आज आदराने लोक बघतात। काही लोक त्यांना देव समजतात आणि त्या देव समजण्यापैकी मी एक आहे की दादांना मी देवच समजतो कारण की एवढं मोठं नेतृत्व करत असताना खूप अडचणी येतात। आता आम्हीही इथं काम करतोय, खूप समाजकंटक असतात की बाबा हा पुढे गेला नाही पाहिजे, हे नाही केलं पाहिजे। दादांना पण तशा खूप अडचणी आल्या पण दादांनी सगळ्यांना समोर जाण्याची ताकद परमेश्वराने दादाला दिली आणि तीच ताकद दादांमुळे आज आमच्यामध्ये आहे आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही दादांचं खूप खूप अभिनंदन करतो की दादांनी आज महाराष्ट्रामध्ये 288 जागा आहेत आणि ज्या समाजामुळे जे केंद्रबिंदू असतो तो मराठा समाज की ज्या समाजामुळे आज एखादा व्यक्ती एखादा पक्षाचा व्यक्ती किंवा एक आमदार निवडून येतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका मराठा समाजाची आहे आणि त्यामुळे मराठा समाज हा निर्णायक ठरू शकतो असं मलाही वाटतं। आपण मगाशी वक्फ बोर्ड ची जमीन व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा
हा जो वाद पेटलेला आहे यावर स्मारकाचा वाद. स्मारकाचा वाद यावर आपण सविस्तर भूमिका मांडली होती. तो काय विषय आहे नेमका व आपण समाजामध्ये तो काय मेसेज द्याल? काय झालं, प्रस्थापित राजकीय लोक ज्यांना त्या दोन समाजाचं त्यांना मतदान मिळणार नाही हे त्यांना माहिती असल्यानंतर, आणि हे माहितीपूर्वक होतं की त्या दोन समाजाचं मतदान मला काय मिळणार नाही, म्हणून ह्या समाजामध्ये तेढ निर्माण केल्यानंतर या दोन्ही समाजाचे जे मेन आपले संघटना असतात त्या संघटनेच्या मार्फत दोन्ही संघटना माझ्याकडे येतील आणि मी तो निर्णायक बाजूनी निर्णय घेईल आणि त्यानुसार मी ते पुढे करेल. म्हणजे ते कसं, आता वक्फ बोर्डाकडे ते अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाची 376 आणि 377 ती जागा जो सर्वे नंबर आहे त्या जागेमध्ये ते मला वाटतं जाफर शेख म्हणून 2022 साली वक्फ बोर्डाकर विषय मांडताना त्यांनी तोच विषय कोर्टात दाखल केला. नगरपालिकेला सांगितलं की तुम्ही ह्या तारखेला तुम्ही कोर्टात हजर राहायला पाहिजे, आणि निष्काळजी नगरपालिका असल्यामुळे नगरपालिकेतला कुठलाही व्यक्ती तिथं हजर राहिला नाही, आणि हजर नसल्यामुळे आणि तिथं मतदानाची तारीख जवळ यायला लागली, निवडणूक जोरात रंगत आली, आणि महाराष्ट्राचा हा उत्सव आहे निवडणूक म्हणजे, आणि त्या उत्सवामध्ये ज्याची पोळी शेकल तो त्या सिंहासनावर बसतो, म्हणजे त्या आमदारकी पदाला बसतो. तर ते सगळं त्यांनी लक्षात ठेवून आणि प्री प्लॅन करून जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वक्फ बोर्डाकडे जागा असताना कोर्टात ती जागाचा म्हणजे केस चालू असताना तिथं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक तिथं ते उभारण्यात आलं, आणि ते उभारणी करताना त्यांनी ते उद्घाटन प्रसंगी स्वतःच्या हाताने ते उद्घाटन केलं. पण त्याच्यामुळं काय झालं की दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला. आता मला सांगा, एखाद्या वेळेस जर तिथं स्मारक उभा राहायला लागलं तर मुसलमान समाज ते कदापि ते सहन करू शकणार नाही, किंवा ते मुसलमान समाजाचे लोक त्या जागेवर जर आपली आहे ती जागा असं जर ते दावा टाकत असतील तर ते मातंग समाज पण ते कधी तिथं ते सहन करणार नाही. पण ह्या दोन्ही गोष्टीला मला ते दोन्ही गोष्टी मी माझ्या नजरेस आल्यानंतर मी एक निर्णय घेतला, या दोन्ही समाजामध्ये कधीही तेढ निर्माण होणार नाही. उदयगिरी बाबाच्या पदरपर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला असं वाटतंय आजपर्यंत एक कुटुंब एक घर 12 बलुतेदार 18 पगड जाती हे सगळे एका कुटुंबात नांदत आहेत, आणि ते शेवटपर्यंत नांदतील असा विश्वास उदगीरकरांचा आहे. आणि मला असं वाटतं की तिथं तेढ निर्माण होणार नाही, किंवा तिथं दोन्ही समाजामध्ये मला वाटतं तेढ निर्माण होणार नाही. पण वक्फ बोर्ड विषय म्हणजे काय हे आजपर्यंत आपल्या समाजाच्या काही घटकांनाच माहिती आहे. ज्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू साहेब ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस भारत पाकिस्तान ही फाळणी झाली की ज्यांना भारतात राहायचे त्यांनी भारतात राहावा, ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचे त्यांनी पाकिस्तानमध्ये जावा. भारतातले पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झालेले मुसलमान समाज, त्याच मुसलमान समाजाची शेती असेल, प्रॉपर्टी असेल, घर असेल, तर त्या प्रॉपर्टीचं, त्या शेतीचं आणि त्या मला वाटतं घराचं करायचं काय म्हणून असा एक निर्णय तिथं निर्णायक बाजू घेण्यात आली. आणि ते बरोबरच होतं की आता बाबा इथले स्थलांतर मुसलमान समाज जर पाकिस्तानला जाऊन राहणार असेल तर त्यांच्या इथल्या घरांचं काय करायचं. तर तो त्यावेळेस मला वाटतं बॅरिस्टर जिना साहेब यांनी असं हे केलं, ठराव घेतला की एक निर्णय घेतला की बाबा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला इथल्या मुसलमान समाजाची जी जागा प्रॉपर्टी आहे तर त्या समाजांनी सांगितलं की तिकडे स्थलांतरित झालेल्या मुसलमानांनी सांगितलं की ती वक्फ बोर्डाला दिली पाहिजे. आणि वक्फ बोर्ड म्हणजे काय, ती अल्लाला दान केली पाहिजे. एक हिंदू धर्मामध्ये आपण संस्थेला दान देतो, एक ट्रस्टला दान देतो, त्या पद्धतीने ते दान म्हणजे दान करण्यात आली. आणि ते दान झाल्यानंतर त्याला अल्ला नाव देण्यात आलं. अल्ला म्हणजे वक्फ बोर्ड, तो एक तिथं एक कायदा बनवण्यात आला आणि ती एक निर्णायक बाजू ठरली. आणि त्याच्यानंतर जर मुसलमान समाजाच्या अशा काही प्रॉपर्ट्या बळकावायला लागले तर मला वाटतं भारतातले मुसलमान समाज हा कमी होईल आणि त्यांचा रोष कमी होईल आणि त्यांची ताकद राहणार नाही. भारत हा सर्व धर्म समभाव आहे आणि भारतामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक असतात, ते सगळे व्यवस्थित नांदत असतात. आणि 100% मला असं वाटतं कुठल्याही समाजावरती अन्याय झाला नाही पाहिजे. आणि जर उदगीर जळकोट शहरामध्ये जर कुठल्याही समाजावर अन्याय होत असेल तर तिथं 100% स्वप्नील जाधव सारखे सामाजिक कार्यकर्ते तिथे थांबले पाहिजे, त्यांच्या जीवाचं रान त्यांनी केलं पाहिजे. अद्यापही त्यांचा जीव जरी गेला तरी त्यांनी ती बाजू त्यांनी तिथं मांडली पाहिजे. अशा पद्धतीची ही भूमिका माझी आहे. आणि मुसलमान समाज असेल, अण्णाभाऊ साठे स्मारक असेल, या दोन्ही समाजामध्ये कधीही तेढ निर्माण होणार नाही. मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठे स्मारक न
वाद असलेली जागा तिथं ते आम्हाला प्राप्त करून द्यावं आणि तिथं आपल्या पीर पैगंबर बाबांची जो दर्गा होता ती जागा दर्ग्याला असावी किंवा तो असा भाग असावा असला पाहिजे. आणि मुसलमान समाज असेल, मातंग समाज असेल, या दोन समाजामध्ये कधीही तेढ निर्माण होणार नाही ह्याची काळजी स्वप्नील जाधवनी, अशा स्वप्नील जाधव सारख्या कार्यकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि दोन्ही समाजामध्ये ते वाव ठरलं पाहिजे, असा निर्णय बाजू मला वाटते. आपण फार विस्तारितपणे वक्फ बोर्ड याबाबत आपले मत मांडलात, अति उत्तम आहे, अभ्यासपूर्वक आहे. यामध्ये मी थोडंसं विस्तारित करू इच्छितो. 100% सर. की जसे की पाकिस्तान फाळणी झाली आणि त्या लोकांनी दान केले, हे पण खरं आहे. परंतु असं नाही की सर्व प्रॉपर्टी वक्फची तशीच आहे. इथल्या व अगोदरच्या सर्व मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्तींनी समाजासाठी दान केलेली प्रॉपर्टी आणि त्यासाठी एक नियम बनवून पद्धतशीररित्या करार बनवलाय. वक्फच्या निमित्तानं ते दान केलेली आहे, बरोबर, त्या समाजाच्या विकासासाठी. 100%. तर आपण एकदम योग्य भूमिका मांडलात, चांगली भूमिका आहे. जर आपणाला जरांगे पाटलाकडून उमेदवारी मिळाली तर आपण आता निवडणुकीला उदगीर विधानसभेमध्ये कसे सामोरे जाणार. ते एकतर मंत्री महोदय आहेत, त्यांच्या विकासाच्या बजेटच्या चर्चा सर्व मतदारसंघामध्ये होत आहेत. दुसरीकडे माजी आमदार सुधाकर भालेराव साहेब, जे 10 वर्ष आमदार होते, ते आता तुतारीकडे गेले आहेत व महाराष्ट्रामध्ये जवळपास भाजपा विरोधी वातावरण आहे व महाविकास आघाडीला पोषक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण तळागाळातून सर्वसामान्य कुटुंबातून येत असताना तर या निवडणुकीला आपण कसे सामोरे जाणार व आपण विजयाकडे वाटचाल कशा प्रकारे करणार, काय ध्येय धोरण व काय रणनीती आहे आपली. मला तर असं वाटतंय पहिल्यापासूनच मातंग समाज हा संघर्षमय धर्माशी जोडलेला आहे आणि मातंग समाजामध्ये प्रत्येक मूल जन्माला आलं की त्याला संघर्ष होतो आणि त्या संघर्षामध्ये स्वप्नील जाधव आहे. आणि पुढं तुम्ही सांगताय की बलाढ्य ताकद आहे, बलाढ्य पैसा आहे. मला असं वाटतंय जरांगे दादा पाटलांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर भेटलाय. मी हा असल्या ताकदीपुढं मला वाटत नाही की ही ताकद मला काही करू शकेल, पण मला असं वाटतंय मनोजदादा जरांगे पाटील ह्यांच्या आशीर्वादामुळं ह्या प्रस्थापित आणि जे विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू आज सरकलेली आहे आणि 100% माझी तयारी आहे. माझ्या संगे असंख्य मराठा समाज आज उपस्थित होऊन माझं अभिनंदनही त्यांनी केलं, आशीर्वाद भेटला. आणि मला वाटतंय दादा असे कोणासोबत 2 तास चर्चा आशीर्वाद न देता करतील. त्यांनी मला पहिला आशीर्वाद दिला आणि त्याच्यानंतर मी पुढं त्यांचं पाया दर्शन घेतलं आणि पुढं मी निघालो माझ्या वाटेला. मनोज दादा जरांगेने जर आपणाला आशीर्वाद दिला तर तो फारच क्रांतिकारक राहील. संघर्षमय वातावरणात निर्माण तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मराठवाड्यामध्ये जर त्यांनी राजकीय भूमिका घेतली तर हे एक ऐतिहासिक निर्णय राहणार आहे. 188 जागांपैकी तुम्हाला सांगतोय डोळे झाकून 150 जागा पाटलांच्या सोबत येतील आणि पाटलांचे साथीदार होतील आणि आमदार 150 आमदार झाल्यानंतर मला वाटतंय सरकार स्थापन होण्यासाठी कोणी अडवणार नाही. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्यांच्या नेतृत्वाखाली एक मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मनोजदादा देतील. ठीक आहे, धन्यवाद आपण सविस्तर मत मांडल्यामुळे. धन्यवाद.